तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुण्याच्या इंदापुरात नगरसेवकावर जीवघेणे हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे। इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक अनिल अण्णा पवार यांच्यावर नगर परिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। नगर परिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून थोडक्यात बचावले। त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेही जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे। हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा पोलीस तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। आवाज नाही ना, बोल। सुखरूप आहे। इंदापूरच्या जनतेला, तालुक्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की मी व्यवस्थित आहे। जे काही कोणी हे केलेलं आहे त्याच्यावर प्रशासन कारवाई करेल। काय झालं नेमकं, काय झालं काय मला काहीच माहित नाही। मी नगरपालिकेतून मीटिंग उरकून खाली आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 4 जण थांबलेले होते। मी आमचे नगरसेवक डगे मामांच्या गाडीवर बसलो। गाडीवर बसताना बरोबर तिथं ते आले खाली आणि मला म्हणायला लागले की तो ह्यांच्या अशा व्यक्तीबद्दल तो का बोलला। पण मी म्हणलं मी काय बोललेलोच नाही। त्यांनी एक चापट मला इथं डोक्याला मारल्यानंतर मी त्याला एक वेळा ढकलल्यानंतर त्यांनी कमराचा कोयता काढला। चॉपर का कोयता होता कमरेला त्याचा, मग ते काढल्यानंतर मग मी थोडं मागं सरलो की मागच्या पोरांनी त्यांनी दोघांनी मला काढण्याचा प्रयत्न केला आणि डोक्यात मारायचं तर मी हुकवल्यानंतर ते माझ्या दंडावर बसला वार आणि तिथून मी पळत नगरपालिकेच्या कॅबिनला गेलो। परत बाकीचे ते कुठे गेले पळून काय मला माहित नाही। 4 लोक होते।